श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात नशिबाची साथ तुमच्या बाजूने राहणार का? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे का? करिअरमध्ये मोठी संधी मिळेल का? आर्थिक अडचणी दूर होऊन उत्पन्नात वाढ होईल का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी बनेल का? प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि आपुलकी आणखी वाढेल का? चला तर पाहूया कर्क राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, मानसिक समाधान आणि प्रगतीचा मार्ग खुला करणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअर, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध यामध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. संयम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणींवर सहज मात करू शकाल. या आठवड्यात मेहनतीला नशिबाचीही साथ लाभल्यामुळे अपेक्षित यश आणि आनंद मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदल, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. संयम, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. काही अनपेक्षित लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे हा आठवडा प्रगती, समाधान आणि नवीन आशा निर्माण करणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतिकारक ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील प्रामाणिकपणा, जबाबदारीची भावना आणि वेळेचे योग्य नियोजन पाहून समाधानी राहतील. काहींना नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल, तर काहींना बढती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेली कार्यालयीन कामे पूर्ण होतील. तुमच्या कल्पनांना आणि निर्णयांना महत्त्व दिले जाईल, त्यामुळे आत्मविश्वास अधिक वाढेल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे या आठवड्यात महत्त्वाचे ठरेल. कार्यालयीन राजकारणापासून स्वतःला दूर ठेवणे आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखती किंवा नवीन संपर्क लाभदायक ठरतील. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन व्यावसायिक संधी मिळतील. बाजारपेठेत तुमची विश्वासार्हता वाढेल. ऑनलाईन व्यवसाय, बांधकाम, शिक्षण, अन्न व्यवसाय, शेती, वैद्यकीय सेवा किंवा कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवल्यास गैरसमज टाळता येतील. आठवड्याच्या शेवटी अपेक्षेपेक्षा चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरता आणि प्रगती देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. बोनस, कमिशन, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचे योग आहेत. काही व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. घरगुती खर्च वाढू शकतो. विशेषतः घरातील आवश्यक वस्तू, मुलांचे शिक्षण, आरोग्य किंवा घराच्या दुरुस्तीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र उत्पन्न आणि खर्च यामध्ये योग्य संतुलन राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बचतीवर भर दिल्यास भविष्यातील आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल. जमीन, घर किंवा वाहन खरेदी-विक्रीशी संबंधित व्यवहार पुढे सरकू शकतात. मात्र कोणतेही कागदपत्र न वाचता स्वाक्षरी करू नका. शेअर बाजार किंवा गुंतवणुकीत घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास आर्थिक लाभ मिळू शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी आर्थिक बातमी मनाला समाधान देईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी, शांत आणि समाधानकारक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि सहकार्य वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. त्यांच्या सहकार्यामुळे काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मुलांच्या शिक्षण किंवा करिअरबाबत आनंदाची बातमी मिळू शकते. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे सर्वांना अभिमान वाटेल. कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा सहलीचे नियोजन होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. काही जुन्या भेटीगाठी पुन्हा सुरू होतील. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. मात्र योग्य उपचारामुळे सर्व काही सुरळीत होईल. तुमच्या समजूतदार स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक सुखद आणि प्रेमळ राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत सुंदर आणि आनंददायी ठरू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. गैरसमज दूर होतील आणि नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. वैवाहिक जीवनात परस्पर सहकार्य आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत भविष्यासंबंधी महत्त्वाच्या योजना आखल्या जाऊ शकतात.
एकत्र प्रवास, खरेदी किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. घरातील जबाबदाऱ्या दोघेही मिळून पार पाडाल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख पुढे जाऊन गंभीर नात्यात बदलू शकते. मात्र घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. विश्वास, संयम आणि प्रामाणिकपणा यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य आणि अध्यात्म. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहील. मात्र कामाचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेतल्यास ऊर्जा टिकून राहील. पोटाशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी बाहेरचे अन्न कमी खावे. मानसिक शांततेसाठी ध्यान, योग किंवा प्राणायाम करणे लाभदायक ठरेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखाद्या मंदिरात दर्शनाचा योग येऊ शकतो. आध्यात्मिक वाचन किंवा जपामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतील. या आठवड्यात आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढल्याचे जाणवेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांसाठी काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. हे प्रवास भविष्यातील प्रगतीसाठी लाभदायक ठरतील. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्यातून नवीन संधी निर्माण होतील. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. धार्मिक प्रवासाचे योगही दिसत आहेत. वाहन चालवताना काळजी घ्यावी आणि वाहतुकीचे नियम पाळावेत. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य मिळेल. नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वासामुळे कठीण विषयही सहज समजतील. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी अभ्यासात अपेक्षित प्रगती झाल्याचं समाधान मिळेल. उपाय. दररोज भगवान शिव आणि चंद्रदेवाची पूजा करा. ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. सोमवारी दूध किंवा तांदळाचे दान करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. राग आणि भावनिक निर्णय टाळा. दररोज काही वेळ ध्यान आणि प्राणायामासाठी द्या. एकूण कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद आणि करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण होतील. नातेसंबंध अधिक दृढ होतील, आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्येक क्षेत्रात हळूहळू अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. हा आठवडा तुमच्यासाठी आशादायी, समाधानकारक आणि यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ऊर्जा, योग्य संधी आणि अपेक्षित यश घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक बाबींमध्ये स्थैर्य आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि आत्मविश्वासात वाढ होईल. शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा संपूर्ण आठवडा समाधान, प्रगती आणि सुखद अनुभवांनी भरलेला राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद.